तर मित्रांनो नमस्कार. गेलो मामाच्या गावाला कसं गेलो हे बघण्यासाठी आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. उन्हाळा चालू आहे, मेचा महिना चालू आहे आणि आपल्याला लागल्या सुट्ट्या उन्हाळ्या. त्यात आपली शपथ पण आली, आता कॉलेज पण चालू होईल. आता म्हणलं जाऊया गावाला, पण गावाला जायच्या आधी आपल्याला आधी रानात जायला लागते. त्यामुळे आपण आलो रानात काय कोणाच्या सांगण्यावरून आपण रानात जायत नाही. आपण स्वतःच्या आनंदासाठी हा नाद करतोय, म्हणजे शेती करतोय. रानात आल्यानंतर भाऊने आत्याने राजाला पळवायची घाई घेतली होती गाडी मागणं असं लावून. कालच आपण राजाला बापूरावच्या बैला संघ फेरा दिलाय, त्यामुळे राजाची पण आता गती वाढायला लागली. राजाची गाडी मागणं पळायची सवय आता बंद करायची हळूहळू. त्यामुळे राजाला डायरेक्ट आणला आपण लोटर मध्ये. ह्याकडे बसून त्याकडे बसून बार त्याला पळवला. तो दमाच्या आधी मीच दमलो. राजाला गाडीवरून फेरा देऊन आणि आपल्या रोटर मध्ये पळवून त्याला बांधला निवांत कवया उन्हाळा. व्हिडिओ करते म्हणून बावार तू कसा बघा. रानाली सगळी कामावरून मस्तपैकी आपण निघालो गावाला. आता निघालो आपण मामाच्या गावाला. त्यामुळे आपण आहे खुश. गावाला जायचंय म्हणून आहे खुश, पण आलो फट्या उन्हात तानाचा. पण इथं काय वाहनच थांबणार काय नव्हतं. बरं थांबलो आणि आले गोकुची गाडी. मग मस्तपैकी मग गोकुच्या गाडीमध्ये बसलो. त्या ड्रायव्हर पण गाडीत कडबारा चलागत माणसं भरल्यात. इष्टे ट्रक आहे मलाच कळ. त्या ड्रायव्हर भावाला आपण सलाम ठोकला आणि पाचडवर आलो फट्यावर. आणि फट्यावर डायरेक्ट रिक्षाला हात करून आपण आलो उंडाळ्यात आलो. उंडाळ्यात काय वाहनांची ओरडच होती. वाहनच नाही ती उन्हामुळे. त्यात उन्हानं काय पाठच सोडलेली नाही. किती पण लागलं तरी आपण काय मामाच्या गावाला जाणार आहे, त्यामुळे आपण खुश आहे. डाव्या बसून आपल्याला कशी बशी तर वाहनं गावली आणि आपण डायरेक्ट आलो आपल्या मामाच्या गावात. इथून पुढे आपण मामाच्या गावात लय मज्जा केली आणि ते बघण्यासाठी आपल्याला आत्ताच फॉलो लाईक शेअर करा. धन्यवाद.